पैसा आणायचा, खायला फळ आणायचा, या सगळ्या गोष्टी मिळत असताना तुम्ही या मार्गाने कशाला गेला? मला योग्य वाटलंच नाही का. आणि मी चांबार आणि नवरा जायचे मला त्या पहिला आम्हाला तिकडे माहेर आम्हाला काय माहितीच नव्हतं. मग आम्ही देवदेवच करत आले. मग इकडे आल्यावर आम्हाला कळालं की हे बुद्धाचं काय आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय करून ठेवले आणि आमच्यासाठी काय कष्ट केले. त्यांचा मुलगा गमावलंय आणि त्यांचं रमाबाईला साडी नव्हतं नेसायला. तिचा आज तिचा म्हणून आज आम्ही 1000चं साडी नेसतो. आम्ही पहिला आजारी पडले की देवाकडे जायचं. देवाकडे जायला की एक लिंबू किंवा एक काय पण ताईत बांधलं की ते काही कमी व्हायचं नाही. त्या अंदाज आपल्या मनात नाही. देवाकडे गेलं कमी परत 2 दिवसांनी परत तेच व्हायचं. आता नाही, आता नाही. आपला देव कोण आहे? डॉक्टर. डॉक्टरकडे गेला तरच आपला इलाज होतो. बरोबर आहे. नमो बुद्धाय, जय भीम. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ह्या जगभरामध्ये बुद्ध पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्धांचं जयंती साजरी केली जाते आणि ते पण एकदम मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषामध्ये. त्याच प्रकारे आज आम्ही आहोत नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईच्या ऐरोली रबाळे येथे एका घरी आलो. विशेष म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की जयंती तरी सर्व ठिकाणी सर्वांच्या घरी साजरी केलं जातं, पण तुम्ही दाखवणारं जे घर आहे ह्याच्यात काय वेगळं आहे असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. तर मला हे विशेष ह्याच्यासाठी वाटतं कारण आज ज्या घरामध्ये आपण आलेलो आहोत ते घर एका काळी एक कर्मकांड आणि देवी देवतांचं उदत्तीकरण करून अंधश्रद्धेला बळी पडून ज्या प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी केलं जात होतं त्या सर्व प्रकारच्या त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामधून त्यांनी आज बाहेर पडून सम्यक संबुद्धांचं विचार त्यांना पटलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना पटलं. त्या अनुषंगानं आज ते गौतम बुद्धांच्या मार्गाने जात आहेत. मी जास्त काय बोलत नाहीये. आपल्या सोबत आहेत आज विशेष वैजयंती ताई कोकाटे म्हणून त्यांचं नाव आहे. ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला एक सांगा की तुम्ही जी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा आज तुम्ही बुद्ध पौर्णिमा आहे आणि आजच्याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती देखील झालं होतं, त्या अनुषंगाने तुम्ही बुद्ध जयंती आज साजरी करत आहात. तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठून कसं प्रेरित झालं? म्हणजे तुम्ही कसं ह्या कर्मकांड वगैरे ह्या सगळ्याला सोडून तुम्ही आज ह्या मार्गाने तुम्ही जात आहात, काय सांगाल याबद्दल? पहिला आम्ही पवईला राहायचा. पवईमध्ये तिथं असताना सगळा माझा यल्लामाचा परडे, अंबाबाईचा परडे, 4 बायका घरी अमावस पौर्णिम शुक्रवार मंगळवार विचारायला यायचं काय पण त्यांचं मुलाला घेऊन किंवा नवऱ्याचा बद्दल कामाचा बद्दल असं होतं म्हणून. आणि जे मला मनाला वाटत होतं ते लोकांना मी सांगायचा. मग ते लोक काय पण देवासमोर ते लोक नारळ पाणी अगरबत्ती काय पैसे काय साड्या सगळ्यात ठेवायचा. तिथून त्याच्यानंतर आम्ही इकडं नवीन मुंबईला गावाड्याला राहायला आलो मी. मग इकडं आल्यावर 1 नंबर पुतळा मी कामाला लागले MIDC मध्ये. मग व्हाईट साड्या घालून तिथं वंदना वगैरे घेत होता. मग मी जाता येताना बघायचं मिस्टरला मी विचारला ते व्हाईट साडीमध्ये आम्हाला काही माहितीच नव्हतं. ते व्हाईट साडी आपल्याला जेव्हा मेल्यावर घालतात. म्हणजे माझं जात पण जैवी मला नाही, मग चांबार माझं जात चांबार आहे. हे बघा हे खूप ते पण मी ऍक्च्युली तुम्हाला ते इंट्रोड्यूस करताना मी विसरून गेलो. ते चांबार समाजाचे आहेत. आज मी ज्या गावामध्ये राहतो त्या ठिकाणी देखील चांबार समाजाचे समुदाय राहतात. त्यांची राहणीमान, त्यांना असं वाटतं की आपण ब्राह्मण आहोत अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत राहणीमान आम्ही बघितलंय जवळ. आमच्या घरात पण कुणी असं जय भीम मला जरी आलं
तांब्याने पाणी देत नव्हता आमचा आई वडील. हा तेव्हा आम्ही लहान तेव्हा ते लोक आम्ही विचारायचं असं काय नाही, ते लोक खालच्या जातीचे आहे. मग त्याप्रमाणे आम्ही इकडे तर बंबईमध्ये असं काय चालत नव्हतं. मग इकडे आल्यावर मिस्टरला विचारलं मी, ते लोक वाईट साडीवर हे लोक काय करतात. माझ्या मिस्टरला मी सांगितलं तुला काय कळणार नाही, स्वतः बुधवारात जा आणि तिथं ऐक, मग तुला ऐकल्यावर तुला पटणार का नाही पटणार तुझ्यावर आहे. मग कधी ते लोक सगळ्या बायका तिथं जमा व्हायचं विहारामध्ये. मग तिथं मी ऐकायचं 32, 85, 22 प्रतिज्ञा, धम्मवंदन हे सगळं ते लोक बोलायचं. मग ते ऐकून मला खरं वाटायला लागलं, म्हणजे हे सत्य मार्ग वाटते मला. मग हे सगळं अंबाबाई यल्लम जोगं मागं खायचं, हे भीक मागून खाण्यासारखं आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. तिथं बाबासाहेबांचं, शिवाजी महाराजाचं आणि बुद्धाचं सगळं ते गुरुजी यायचं आणि भंतूजी यायचं प्रबोधन करायचं. हा, मग त्यांचं ऐकून मला असं वाटायला लागलं की हे मला वगैरे नाही वाटलं हे देवाचा. मला तुम्ही एका काळी जे लोक तुमच्याकडे देव विचारण्यासाठी यायचं की माझं भविष्य सांगा वगैरे अशा प्रकारचे, तुम्हाला वेगवेगळ्या फळं खाण्यासाठी सगळं घेऊन यायचे, पैसा आणायचा, खायला फळ आणायचा. या सगळ्या गोष्टी मिळत असताना तुम्ही या मार्गाने कशाला गेलात? म्हणजे तुम्हाला तरी ऑलरेडी सगळं काही बसल्या बसल्या मिळत होतं, तरी पण तुम्ही काय गेलात? मला वग्य वाटलंच नाही, कारण पहिला लहानपणी ह्याच्यामध्ये स्वामी गुंतलेलं होतं आणि मी चांबार आणि नवरा जायचे मला, आणि त्या पहिला आम्हाला तिकडे माहेर आम्हाला काय माहितीच नव्हतं. मग ते आम्ही देवदेवच करत आले. मग इकडे आल्यावर आम्हाला कळालं की हे बुद्धाचं काय आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय करून ठेवले आणि आमच्यासाठी काय कष्ट केले, त्यांचं मुलं गमावलंय आणि त्यांचं रमाबाईला साडी नव्हतं नेसायला, तिचा आज तिचा म्हणून आज आम्ही 1000चं साडी नेसतो आम्ही. मग सगळं ते जाणून घेतलं मी. ते जाणून घेतल्यावर मला असं वाटलं की हे देवाचं वग्यच नाही, हाच मार्ग सत्य, हाच मार्गाला जायचं. म्हणून आज मी 16 वर्ष झाले आणि कोणी पण मी चुकत नाही. आणि मी घरी त्या माणसाला बोलून जेवढं मला वाटतंय आणि त्या माणसाला पण मी सांगते हे देव धर्म सोडून द्या, त्या मार्गाला गेले की तुम्ही काही उपयोग नाही त्याचा. आणि हे बुद्धाच्या मार्गाला आणि बाबासाहेबांच्या मार्गाला जरी तुम्ही गेला, तुमच्या पोराला पण आज तो आपला आयुष्यामध्ये आहे, पुढच्या तुमच्या पिढीला ते तुम्ही हे दाखवू नकोय. बायाला मी सांगते, ते लोक मला विचार तुम्हाला कसं काय, आमच्या मनातून जात नाही. आम्हाला पण किती लोक सांगतात, मग ते लोकांना मनात जात नाही, पण असं नाहीये. मग तुमच्या सोबत पूर्वी जे परडी वगैरे घेऊन लोकांच्या दारोदारी जाऊन जे काही जोगवा मागायचे ते लोक तुमच्याकडे आता येतात का? म्हणजे एक येतात ते. आल्यावर मी पहिला तुझ्या हातात जोगवा होता आणि तू आज आम्हाला देत नाही. मी म्हणते तेव्हा मला बाबासाहेब भगवान बुद्ध मला माहिती नव्हतं, आम्हाला कळलं नाही ते काय म्हणून. आता मला कळालंय. तुम्हाला जरी तुम्ही वाटीभर कशाला तांदूळ घेताय, आतमध्ये या, पोट भरून जेवण करून जावा म्हणतात ते लोकांना. ते लोक एकदा आले की दुबारा माझ्याकडे येत नाही. ते लोक माझं घर सोडून दुसऱ्या घरात मागायला जातात. मी ते लोक सरळ बोलतो. आणि कुणाला अंधार आहे, हात नाही, पाय नाही, ते लोकांना 50 जागावर 100 रुपये मी देते ते लोकांना. माझ्यासारखं असलेल्या बायाला मी 1 रुपये पण देत नाही आणि पीठ पण वाढत नाही आणि तांदूळ पण वाढत नाही. एकंदरीत आज तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आज त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सोडून, त्या कर्मकांड, अंधश्रद्धा, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सोडून, त्याला नाकारून तुम्ही आज बुद्धांच्या मार्गाने, एकंदरीत महापुरुषांच्या विचारधारेवरती तुम्ही चाललात. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला त्यावेळेला वाटत होतं आणि आता कसं वाटतं? ते पहिलंच कसं होतं, घरामध्ये ना काय सुख शांती नाही, आणि आताच हे मार्गाला मी चालले एकदम एकमेकीला समजून घेऊ शकते. हे मार्गाला कसं आहे, आता जरी घरातला माणसा, नवरा म्हणा किंवा मुला म्हणा, आपण सांगितलं ते लोक समजू शकते, हे बाबा आपला काय चुके, आणि त्यांनी जरी आम्हाला सांगितलं आम्ही समजू शकतो. त्याच्यामध्ये कसं होतं, नाही मी एक बोले की तुम्ही एक बोला, त्याच्यामध्ये ताळमेळ नाही.
देवाचा याच्यामध्ये ताळमेळ नाही. हा देव तुला कोण तर काय तर केले म्हणून तू अशी करायला लागले, चल आम्ही देवाला जाऊ. आज तुम्ही बुद्धांच्या वाटेने चाललेला आहात, तर पूर्वीपेक्षा आता चांगलं वाटतं, म्हणजे काय परिवर्तन झालं नक्की? पहिल्यापेक्षा आज जो आपला आजच्या तारीख मध्ये आपण आहे तेवढं चांगलं वाटतं घरामध्ये. आणि कसलं पण आपल्यावर संकट आलं आपल्याला कळतं की कशावरून आपल्यावर हे आहे. पैसा पाणी मध्ये पण म्हणा किंवा आजारी पडलं, पहिला आजारी पडलं की देवाकडे जायचं. देवाकडे जायला की एक लिंबू किंवा एक काय पण ताईत बांधलं की ते काही कमी व्हायचं नाही. त्या अंदाज आपल्या मनात नाही, देवाकडे गेलं कमी, परत 2 दिवसांनी परत तेच व्हायचं. आता नाही, आता नाही. आपला देव कोण आहे? डॉक्टर. डॉक्टरकडे गेला तरच आपला इलाज होते. बरोबर आहे. म्हणून आता काय आपल्याला त्रास झाला डॉक्टरकडे गेले की इलाज होते. देवाकडे जायचं काय गरजच नाही आपल्याला. मग मध्ये मला 4 वर्ष अगोदर माझा लय डोकं दुखायचं. आम्ही इकडे नवीन राहायला आला, मला काय डॉक्टर माहित नाही. मग लोकांना मी विचारलं काय बायाला, मला चांगला डॉक्टर दाखवा मला. नाही तू देव सोडले म्हणून जर असं होते आणि काय डॉक्टरकडे काय दाखवू नको आणि तू पहिला तुझं देवदेव कर. ते लोकांना म्हणलं देव साईडला राहू द्या, तुम्ही चांगला डॉक्टर मला दाखवा. मग असं म्हणलं ते लोक मोदी हॉस्पिटल मला दाखव सांगितलं. मग तिथे गेल्यावर डॉक्टरने बोलले तुम्ही काय टेन्शन घेताय, टेन्शन म्हणून तुम्हाला डोकं दुखते, हे गोळ्या चालू करा मग तुम्हाला आराम पडेल. मला आराम पडला. अच्छा. मग त्या लोकांनाच मी विचारलं देव सोडला म्हणून तुम्हाला काय झालं नाही हे तुम्हाला माहिती? माझ्या मनामध्ये असं शंकाच नाहीये. आज मी एवढा खुशीने बोलतोय. आता बाजूलाच आहे ते ताई, परवाच मला बोलवलंय, त्यांचा नवरा वळवडला होता, त्याचा माळ परडी सगळा आहे आणि ते वजयाचं बाजूलाच आहे. तिचं बघ सगळं ते असून सगळं सोडून देऊन आज ते बुद्धाच्या मार्गाला आहे. आणि तू का परत एवढं करून सुद्धा तुझा हात पाय का दुखते? तुझं कमी व्हायला पाहिजे ना. वजाला बोलवा. मग ते काय बोलते ऐक. मला बोलवली ती, मी गेलं तिच्याकडे. वजा देव काय करू, पहिला तुझं मनातलं काढून टाक. मनातलं काढलं की देव जाते, मनातलं नाही काढलं ना ते देव जाणारच नाही. बरोबर. तुम्ही फेकून टाकलं तर पण नाही, हे फेकलं म्हणून परत माझा पाय दुखायला लागलाय, डोकं दुखायला लागलं म्हणणार. आणि मनातलं जरी काढलं आणि ते काय तुमचं डोकं पण दुखणार नाही, पाय पण दुखणार नाही. मग असं बोलल्यावर जरी तुमच्या हाताने उचलून होत नाही, मी भंतुजीला बोलवणार, तर सगळं उचलून फेकून टाकणार आणि बाबासाहेबाचं भगवान बुद्धाचं मूर्ती ठेवून तुम्हाला स्थापना करून देणार. शिक्षण किती वेळ झाला तुमचं? नाही शिकलं नाही. शिकलं नाही तरी पण तुम्ही आज बुद्धांच्या मार्गाने जातात. मी आमचं वडिलाचं माहेरी 40 एकर शेती आहे, शेतीमध्ये आम्ही काम केले. शेतीतून लग्न झाल्यावर आम्ही मुंबईला आले. मुंबईला आल्यावर कुठं कामाला वगैरे काय नाही. 2-3 वर्ष देवाच आलं, देवाचं परदेश घेऊन फिरवत होते. मग त्याच्यानंतर आपण इकडे आल्यावर आपल्याला बुद्धाचा मार्ग चांगला भेटला. आम्हाला चांगला आहे, मनापासून मी मानते. कोण मानू दे नाही मानू दे, ते देवाचा बाय आहे. मला तुम्हाला बुद्धांच्या मार्गाने जेव्हा जात असताना तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या अंधश्रद्धा वाटत नाही का? नाही, काहीच वाटत नाही मला. पण मला वाटत नाही. बघा, मला एक तुम्हाला खास करून सांगायचंय, आज आम्ही ज्या देवांच्या विषयी बोलतो, ज्या देवांना किंवा ज्या काही परडी वगैरे या ताईंनी जे सोडून आज बुद्धांच्या मार्गाने जात आहे, हे बुद्धांचं हे सार आहे आणि बुद्धांचं धम्म आहे. त्या त्रिसरण पंचशील मध्ये माणूस कशा पद्धतीने जगलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु आज आम्ही कुठेतरी देवांच्या विषयी बोलत असताना देवाला विरोध करतो अशातला भाग नाहीये. कारण फक्त आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की देव हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही वेगवेगळ्या पार्ट्स आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्या निर्मूलन समितीचे ते संस्थापक अध्यक्ष होते, ज्यांचा खून करण्यात आला, जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी देखील श्रद्धा आणि अंधश्रद्धा एवढं प्रखडपणे, एवढं सुंदर असं विषय त्यांनी मांडत होते. कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये, आपल्या भारतामध्ये ज्या काही कर्मकांड जास्त करून महिलांनी जे कर्मकांडाला बळी पडत होते त्याच्यावरती त्यांनी वेगवेगळ्या उल्लेख ज्या पद्धतीने केलेले आहेत त्या विषयावरती आमचं बोलणं चालू आहे. कारण की ज्या ज्या लोकांनी हे निगेटिव्ह जर विचार घेत असतील
तरी त्यांनाही माहिती आहे की खरोखरच ही अंधश्रद्धा आहे, तरी पण ते विरोध करण्याचं त्यांचं मानसिकता आहे असं मी त्याला म्हणेल. ताई, मला एक सांगा, आज ज्या लोकांनी अंधश्रद्धेला बळी पडून ह्या सगळ्या गोष्टी जे करत आहेत, म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे हवं तसं धन असेल, ज्या काही प्रॉपर्टी असेल, त्यांना जगण्यासाठी जे काही मूलभूत गरजा आहेत ते पूर्णपणे नसल्या कारणानं आज ते कुठंतरी अंधश्रद्धाला बळी पडतात का? असं काही लोक काय नाही म्हणून सुद्धा आहे, काही लोक सगळं असून देखील असून अंधश्रद्धा. सुद्धा त्या लोकांना असं वाटतं की देव असलं की मला मान पण जास्त भेटते. घरातला माणसं सगळं माझं ऐकेल, अंगात देव आहे, देव पूजा केलं, नवरा म्हणा, सासू सासरा म्हणा, सगळं माझं ऐकलं, माझं राज्य चालेल असं ज्यांचा अंगात, सासूचा अंगात असू दे किंवा मुलीचा असू दे किंवा सुनाचा अंगात असू दे, त्यांच्या मनाला ते लोक असा विचार करतात. मी म्हणते ते काही नाही, ते उलट तिथं भांडण होते. बरोबर, तिथं भांडण होते. त्या वेळेला मला ते मी गुरु केलं, त्या गुरुने काय सांगितलं, मी स्वतः विचारलं, तुम्ही प्रत्येकाला तुमच्याकडे येतात, मला हे होतं ते होतं, प्रत्येकाला तुम्ही परडी घ्या, यल्लमाचं परडी घ्या, अंबाबाईचं परडी घ्या तुम्ही म्हणतात. म्हणलं का गुरुजी? विचारलं, त्यांनी काय बोलले, ते माणसं येडा आहेत, येडाला येडा सांगितलं ते सुधारतात. मला उदाहरण दिलं त्यांनी. अच्छा. कारण त्याचं मनामध्येच बसलं देव घेऊ म्हणून. आता त्याला नाही म्हणलं ते ऐकणार आहे का? ऐकणार नाही. हे नाही, हे पूजा चांगला नाहीये, दुसऱ्याकडे जाऊ म्हणतात. आणि त्याचा मला पण फायदा आहे. तो घर बस म्हणला मला. मी विचारलं, माझ्या नवऱ्याला घेऊन गेला मी त्यांच्या घरी. घरी जाऊन विचारलं गेला, सगळ्यांच्या अंगात येते, माझ्या अंगात काय येत नाही. सगळ्याला तुम्ही भांडार लावलं की अंगात येते. तुमच्याकडे जेव्हा पूर्वी परडी होतं त्यावेळेला तुमच्या अंगात आलं नाही? नाही आलं. कसं काय? म्हणजे सगळ्या महिलांच्या अंगात? कारण मी देव कशासाठी घेतले ते पण तुम्हाला सांगते. ज्या वेळेला माझं पोरग 1 वर्षाचं होतं आणि तिला इथं काय तर गाठ झालेला, आणि तेव्हा जास्ती आमचं सासू वगैरे म्हणायचं नाही देवाचं आहे. मग एका माणसाकडे मी विचारायला गेला तर हे देवाचं आहे, देवाचं केल्याशिवाय होत नाही, तुला परडी घ्यायला लागेल, जोगा मागायला लागेल, तेव्हा तुझा मुलाचं चांगलं होणार. 20,000 घालवलं, तेव्हा आम्हाला माहितीच नव्हता ना, हा मार्गच माहिती नव्हता आम्हाला बुद्धाचा. 20,000 घालवले मी दवाखान्यात, नीट झाला, आता कळते मला. तेव्हा त्या वेळेला तुम्ही 20,000 घालले? 20,000 दवाखान्यात दाखवलं, पोराचं कमी झालं. मग परत आम्ही डॉक्टरकडे गेल्यावर कमी झालं नाही, डॉक्टर कमी केलं नाही, मला देवाने कमी केलं. परडी घेतल्यामुळे कमी झालं? नाही, परडी घेतलं नव्हतं तेव्हा अजून मी. अच्छा. ठीक आहे, मी माझं पोराचं चांगलं होतं ना, मग नंतर घेते बोलले ना. मग जाऊन विचारलं मी, मग माझं पोराचं कमी झाले, का देवाला घेऊ मी? नाही, डॉक्टर कमी केलं नाही, आहे ना, रात्री स्वप्नात तिथं जाऊन पोराचं कमी केलेले. कोणी बोललंय? जे मला गुरु होणार होता त्याने. मग आम्हाला काय तेवढं माहित नाही, भीती घातल्यावर आम्हाला भीतीच बसायचं. बरोबर आहे. मग तेव्हा आम्ही जाऊ दे म्हणून सगळं 50-60 हजार रुपये मी खर्च केले तेव्हा परडी घ्यायला. अरे बापरे. आज परडी घ्यायला तेव्हा 50-60 हजार खर्च केला, आज मी 1 रुपया पण खर्च करत नाही. कारण हे मार्ग आहे ना, ज्याला कळालंय हा मार्ग, त्या घराचं काय मनात सोनच सोनं आहे. तिथं दम दौलत नाहीये हे मार्गाला. मन चांगलंय तीच मनामध्येच आपलं दम दौलत माणुसकी. आणि त्याच्यात कसं आहे, भांडण होते आणि पैसा कमवायला बघतात. आज जे लोक सुख शांती धन दौलत या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे म्हणून जे देवाच्या मार्गी जातात, एकंदरीत ते कर्मकांडाला बळी पडतात असं म्हणायला काय हरकत नाहीये. तर तसे लोक काय केलं पाहिजे? काय वाटतं? म्हणजे समजा मला पैसे कमवतो, माझ्या हातात पैसे टिकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या अनेक ज्या काही घेऊन येतात किंवा कोणाकडे पैसेच हे होत नाही, असे देवाला पण मी नाव ठेवत नाही. तेव्हा माझा आजी आजोबा होता, तेव्हा ते लोक काय म्हणायचे, देव नाहीये, देव आपला मन आहे. मन चांगला असेल देव आहे. सैतान सारखं आपण केलं, सैतान आम्हीच आहे. मग देव कशासाठी केलेलं? एक आपल्याला मन घरामध्ये, तेव्हा आमचा वडिलांचं वडील उगा आपल्या घरामध्ये चांगलं दिसायला पाहिजे, एक आपला हान म्हणून
सकाळ उठला, आंघोळ केलं, एक अगरबत्ती लावलं, हात जोडला, विषय संपला. म्हणजे ते आत्ताच्या पिढीमध्ये त्या लोकांना हेच ठरलंय की 1000 रुपये भेटायला लागले. दिवसातून किती घर जाऊ होत असेल. देवाला पण आम्ही ना देवाचं ना बदलून लोक करायला लागले. अच्छा, बरोबर आहे. लोक करायला लागले ते. तर तेव्हा हे लोक जेव्हा हे मंदिर वगैरे आहेत ना, मोठं मोठं मंदिर, ते लोक गावामध्ये पण राहत नव्हतं. त्या लोक जंगलामध्ये राहायचं. जेवण माहित नव्हतं त्या लोकांना, फळ फ्रूट जंगलमध्ये राहायचं. थोडक्यात मी तुम्हाला यल्लमाचं सांगते. तेव्हा आपल्याला तेव्हा परडे होतं माहिती होतं. तेव्हा त्याला 5 बायका करून सुद्धा तिला मुली झाला नाही. तेव्हा एक आकाशवाणी झाला बोलतोय. आकाशवाणी झाल्यावर महादेवाच्या मंदिर मध्ये आकाशवाणी झाले. आणि आकाशवाणी म्हणजे ते अनाउन्समेंट केलं का? असं आकाशवाणी मध्ये देवाने बोलले, देव बोललेलं त्याच्या कानावर पडले स्वप्नामध्ये म्हणा तुम्ही असं पाया पडताना. अच्छा, पाया पडताना तुला 4थ्या बायकोला एक मुलगी होणार आहे, त्या मुलीला रेणुका म्हणून नाव ठेव आणि 4 बायकाचा हातात देऊ नको. मग असं बोलल्यावर तिला मुलगी झाला. मुलगी झाल्यावर 12 वर्षापर्यंत तिला सोडला नाही कुठं. ते 12 वर्षाच्या नंतर तिने बोलले रोज तुम्हीच पूजेला पाणी आणताय, फुलं आणताय, आज मी जाणार. ते जिद्दी केले रेणुका रेणुका हा जिद्दी केल्यावर ते सोडलं जा म्हणून. तिथं गेलं फुल तोडता तोडता रुक्मिणी म्हणून ते रुक्मिणी हा. मग त्याचं लक्ष गेल्यावर त्यांनी घरी आली. घरी आल्यावर त्यांनी बोलली मला त्यांच्याशीच लग्न करायचंय. लग्न करायचं म्हणल्यावर ते बोलले ते जंगलमध्ये राहणार आहेत आणि ते लोकांना राहायला जागा नाही, घर नाही, काय नाही, नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही, त्यांच्याशीच लग्न करायचंय. ते सांगायला गेलं तर ते एक रात्र पूर्ण नाही. हे एक मोठंच कहाणी आहे. एवढं तुम्हाला थोडक्यात तुम्ही सांगायचे लोकांना जिथे परडीला वगैरे जायचे किंवा जोगवासाठी जायचे? मी ज्या वेळेला माझ्या हातात परडे होता ना, माझ्या घरात भांडी घासायला बाई, मी काय त्या लोकांना सांगायचं नाही. ते भांडी घासायचं, बाळा कपडे धुवायचं, जेवण बनवून द्यायचं, चहा बनवून द्यायचं. अच्छा, म्हणजे तुमच्या अंगात माझा सेवा करायचं ते लोक. म्हणजे तुम्ही एकंदरीत तुम्ही देवी आहात असं त्यांना वाटायचं? हा, मी देवी आहे. म्हणजे मी आईचं घरामध्ये सेवा केला तर मला त्या लोकांना आशीर्वाद भेटतो. काय काय वाटायचं ते लोक गेल्यानंतर मी हसायचे. ते लोक येड आहे का मी येड आहे? अच्छा, मलाच कळत नव्हता. मला ते लोक येड आहे का मी येड आहे असं वाटायचं तुम्हाला? मला वाटत होता. मग तेव्हा ते लोक पैसा वगैरे दिलं. मी पैशाला मी घेतला नाही, मी संसारला घातला नाही. म्हणलं हे पैसा नको. मला तेव्हाच वाटायचं हे हरामचा पैसा असं मला वाटायला लागलं. महिन्याचा पैसाच आपल्याला हे होणार म्हणून त्या पैसा सगळं जमा करून मी मंदिरमध्ये दिले. वाह, क्या बात आहे. ह्याच्यामधनं पण अनेक गोष्टी शिकण्यासारखं आहे की आता हे पैसे देणारे कोण आहेत? जे मोलमजूर करून त्यांचं पोट उपाशी ठेवून ते पैसे अशा प्रकारचं ते म्हणजे एक देव भोळे लोक ज्यांना म्हणतो आपण, ह्या सगळ्या लोक येऊन जोगा पण म्हणून होता तुझ्याकडे एवढं माणसं येतात, एवढं पैसे जमा होतं, तू घेत नाही आणि प्रत्येक रविवारी माझ्याकडे येतं बोलते. म्हणजे असं सांगायला सकाळ 11-12 वाजता आले की संध्याकाळी 7-8 वाजतापर्यंत एवढा पैसा डील पडायचा त्यांच्या समोर. इथंच इथं पवायला असताना तेव्हा हे होतं. इथं आलं की मी देवा सोडून दिले. मग तेव्हा जाता वेळी 1000 द्या वाजे म्हणायचं नाही, ते तुमचं महिन्याचं तुम्ही काही कर, मला नकोय. मी आता पण मला कुणाचा पैसाला ना मला नाही, आपला महिन्याचा पैसा आपल्याला हे. आणि म्हणून मी सांगते आज कुणी पण देवाचा मार्गाला जरी कुणी असशील तुमच्या मनातला काढून टाका. हे बुद्धाचा मार्ग, बाबासाहेबांचे विचार जे आहेत त्या मार्गाला जरी तुम्ही गेला तुम्हाला कुठलाही काही कमी पडणार पण नाही. आणि तुमचं मुलं जरी घरात असेल वकील, डॉक्टर, इंजिनियर झाल्याशिवाय राहणार नाही. वाह, क्या बात आहे. हे बघा, शाळेमध्ये न गेलेले एक भगिनी जे ह्या सगळ्या अंधश्रद्धामधून बाहेर पडून आज शिव, शाहू, फुले, आंबेडकर ह्या विचारधारेला एकंदरीत धम्माच्या मार्गाला जाऊन आज ते एक मोठी संदेश तुम्हाला देत आहेत. ते म्हणजे
अंधश्रद्धेला वगैरे या सगळ्या गोष्टी बळी न पडता आपल्या मुलांना खूप शिकवा, त्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि मोठमोठ्या अधिकारी बनवा, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. त्या वेळेला माझा हातात पडद्या होतं तेव्हा मला शिक्षणचं काय वाटलं नाही. ज्या वेळेला मला हे मार्ग भेटला बुद्धाचा, बाबासाहेबांचा विचार ज्या भेटला, मी जर शिकला असेल तर मी काय काय वाचलं असतं, मला वाचायला भेटलं असतं. आज मला लय हे होते, कारण आमचं जातीचं वेगळं होतं आणि आम्हाला हे काय माहितीच नव्हतं. त्या वेळेला पण हे 14 एप्रिल केलं तर ते पोर्टल कोण तर मेलं असेल असं आपल्याला वाटत, काहीच माहित नाही आम्हाला. इथं हे आल्यावर 16 वर्ष झालं, मला कसं माहिती. पण पहिलाच मला मेडिटेशनला केलं मी, 10 दिवसाचं मेडिटेशन केलं मी. मग मिस्टर मला काहीच हे धर मला काय जबरदस्ती केलं नाही. बघ काय करते तुझं मनावर आहे, देव पकडते का हे पकडते. मी हळूहळू मी हे पण विचार करायला लागले, बुद्धविहारात जाऊन घरी येऊन पण विचार करायचं. मला वाटलं खरंच सत्याचा मार्ग हेच आहे. आज कुणी मला देवाचं परवा मागायला आले, इकडचं बायका आका आलाय, मिस्टर पण सोबत होता अन्नाचं दुकान जवळ. मला पैसा द्या, मला कशाला, मग बांगडे तर किती बांगडे आहे तुमच्या हातात, मी विचारलं असंच. मग नाही हो असं कसं बोलतंय, मग याला मला द्या, मला याला म्हणतात बांगडे भारत. तुम्हाला खरं सांगू बोलले ते लोकांना, तुम्हाला आता मी 10 रुपये देणार, 10 रुपयासाठी मी 2 घंटा मी मेहनत करते. हा, आणि हे मेहनत कुणी दिले कसं, मग खरं सांगा. हे तुम्ही आज तुमचं घर दार आहे हे यल्लमासाठी आहे, मी भर रस्त्यावरच विचारलं हे यल्लमासाठी आहे काय बाबा साहेबासाठी आहे. एवढंच मला विचारलं, तुम्हाला मी पैसे देतो बोलले, बाबासाहेबासाठी आहे, मग तुम्हाला पैसे देणार नाही बोलले. मी विचारलं त्या लोकांना, मी पैसा मागितलं, म्हणलं आज आम्हाला बाबासाहेबांनी भीक मागू नकोय आणि सगळं आपल्याला हे केलं आणि तरी पण तुम्ही भीक कशाला मागताय. आणि एवढं इथं लोक आहेत माझा नादीला लागत नाही, देवाचा विचारच ते लोक काढत नाही. कारण याला प्रत्येकाला उत्तर मला भेटायला लागलंय ना ह्याचा मार्गाचा. असं पण नाही की एक काय तर विचारलं बाई काय सांगू, असं मला भीती वाटत नाही. हे देवाबद्दल बाबासाहेबाबद्दल मला बोला बाई, मी देवाबद्दल असं बोललं तर मला काय होतील का, ते मला माझ्या मनामध्ये भीतीच नाही. ते आपण काय कुठं चुकी केलं त्याच्याबद्दल आपल्याला भीती आहे. कोणाचं काय नुकसान केलं, कोणाला चुकून काय बोललं, आपल्याला बाबा दादाला आम्ही काय तर चुकून बोललं ते आपल्याला हे होतं. मग देवाबद्दल आपल्याला ते देवच देत नाही. आज हे मी सगळं मांडले म्हणून हे चांगलं दिसायला लागलंय, मीच मांडलं नसेल तर चांगलं दिसलं असतं का. हे मांडायचं पण एक कारण आहे, हे कारण कसं आहे, हे मार्गदाता आहे. मग ह्याचा मार्गाला जरी कोणी गेलं हे तर सत्य आहे. इथं काय ते लिंबू आणा, हे आणा, बकरा कापा, कोंबडी कापा बोलत नाही. हा, आणि मंदिर मध्ये जावं तुम्ही पहिला एक भाकरी सांगणार, एक सोनं सांगणार, साडी चोळी सांगणार. हा, इथं नाही, तुमचं परिवार चांगला राहावा. आणि हे मार्गाचा मला जास्ती अनुभव. खूप जास्त वेळ झालाय आपला पण, आणि पुन्हा एकदा हा जो विषय आहे आपण पुढच्या एका वेगळा एक भाग घेऊन आपण पुन्हा एक याच्यावरती बोलूयात. आणि आज तुम्ही खीरदान केलंय, म्हणजे बुद्ध पौर्णिमाच्या निमित्तानं खीरदान केलं. त्या निमित्तानं अनेक लोक आले, आम्ही तो खीर जे आहे ते आम्ही पिलेला आहे, खूप छान झालं होतं. एकंदरीत आपण या विषयावरती इथेच थांबूया. पुन्हा पुढचा एक वेगळा भाग घेऊन तुमच्याकडे येऊ, त्यावेळेला आपण नक्कीच अनेक विषयावरती बोलूया. हेच बद्दल कधी पण मला बोलायला सांगा, बोलते. कारण मला विषय कसा आहे बाबासाहेबांच्या बद्दल मी शिकलेले नाही, मला वाचता येत नाही, त्याच्यामुळे मी थोडं मागं सरकते. बोलायला काय नाही, गाई वैस समोरून येऊन आज मी एवढा तरी बोलतो तर मला लय, कारण हे कसं म्हणून बाबासाहेब म्हणून भगवान बुद्ध म्हणून मला एवढं बोलायला संधी भेटले. मला म्हणत होत्या की मला बोलता येईल माहिती नाही, मी कसं बोलेन, कारण मला भीती वाटते किंवा की मी काय शब्द उच्चारेन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणत होत्या. आणि म्हटलं जे तुमच्या सोबत घडलेल्या आहेत, जे काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत करत आलेल्या आहेत, त्याच गोष्टी फक्त
एक चर्चा करायची आहे. मग ते राजी झाले आणि ते आमच्याशी बोलले छान प्रकारे. तुम्हाला सुद्धा या बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. ताई तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपल्या जे व्ह्युअर्स आहेत, जे फॉलोअर्स आहेत, आपले बघणारे जे दर्शक आहेत, त्यांनाही तुम्ही शुभेच्छा द्या. बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने तुम्हाला मी घरी बोलवले. ते आमचं कोकटे कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि तुमचं जे चॅनल खोलले ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद. आणि आज एक तुम्हाला अजून एक सांगायचं, ज्यांनी पण हे बघील, देवाला एवढं हे केलं म्हणून कुणी मनाला वाटू नकोय. देवाचं कसं आहे, देव आहे, तुम्ही जेवढं आहे तुम्ही हार फुल करायचं, तुम्ही बकऱ्या कापा, हे कापा करू नको. कुठं हजार कोणी तर तुमचं घर चाललं चांगलं करतं म्हणून तुम्ही पैसा घालू नको. तेच पैसा तुमच्या मुलाला घाला, शिक्षणाला घाला. तेवढंच मला बोलायचंय. काय चुकलं बिकलं तर मला माफ करा. नक्कीच या विषयावरती आज इथेच थांबूया. बघत राहा तुम्ही GNA न्यूज मराठी बातमीसाठी. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. सर्वांचं मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचं सोशल मीडिया, ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.